तुमचा चेहरा नेहमी थकलेला वाटतो का? केस गळत आहेत का? त्वचेला तेज नाही, शरीरात थकवा जाणवतोय? मग हे ऐका. आपल्या घराच्या एका कोपऱ्यात असलेलं कधी दुर्लक्षित राहणारं कोरफडीचं झाड तुमचं संपूर्ण जीवन बदलू शकतं. आज आपण जाणून घेणार आहोत कोरफड कशी वापरावी चेहरा, केस आणि आरोग्यासाठी. शिवाय यामागे असलेलं आयुर्वेदिक रहस्य, वैज्ञानिक कारणं आणि भावनिक स्पर्शही. कोरफडीची ओळख. कोरफड, ज्याला ॲलोव्हेरा असंही म्हणतात, ही एक रसरशीत औषधी वनस्पती आहे. हिच्या पानांमध्ये असतो एक जेल, पारदर्शक, थंडावा देणारा आणि औषधी गुणधर्मांनी भरलेला. आयुर्वेदात कोरफडला घृतकुमारी म्हटलं जातं, म्हणजे सौंदर्याची देवी. कोरफडचं झाड फारशी काळजी न घेता वाढतं, पण तुम्ही त्याकडे लक्ष दिलं तर ती तुम्हाला आरोग्य, सौंदर्य आणि ऊर्जा परत देते. चेहऱ्यासाठी कोरफडचे चमत्कारी फायदे. 1. त्वचेचं निखार वाढवते. कोरफड जेल चेहऱ्यावर लावल्यानं त्वचा स्वच्छ, मऊ आणि चमकदार होते. 2. पिंपल्स, डाग कमी करते. कोरफडमध्ये अँटीबॅक्टेरियल गुण असतात, त्यामुळे चेहऱ्यावरच्या मुरुमांवर आणि डागांवर प्रभावीपणे काम करतं. 3. त्वचेला थंडावा आणि ओलावा देते. कोरफड जेल दिवसभर थकलेल्या चेहऱ्यावर लावल्यास त्वचा ताजीतवानी होते. 4. त्वचेचं वृद्धत्व रोखते. कोरफडमधील अँटीऑक्सिडंट्स चेहऱ्याच्या सुरकुत्या कमी करतात आणि त्वचेला तरुण ठेवतात. वापरण्याची पद्धत. रात्री झोपण्याआधी कोरफड जेल चेहऱ्यावर लावा. 15 ते 20 मिनिटं ठेवा आणि कोमट पाण्याने धुवा. आठवड्यातून 3 ते 4 वेळा वापरा. केसांसाठी कोरफडचा उपयोग. 1. केस गळती थांबवते. कोरफड जेल केसांच्या मुळांना पोषण देतं, ज्यामुळे केसांची गळती कमी होते. 2. डॅन्ड्रफवर उपाय. कोरफडमध्ये अँटी फंगल गुणधर्म असतात. सप्ताहातून 2 वेळा कोरफड जेल स्काल्पला लावल्याने खवखव आणि डॅन्ड्रफ दोन्ही कमी होतात. 3. केसांना मऊपणा आणि चमक देते. कोरफड जेल नैसर्गिक कंडिशनरप्रमाणे काम करतं. 4. नवीन केस उगवण्यास मदत करते. कोरफडमधील एन्झाईम्स आणि अमिनो ॲसिड्स केसांच्या वाढीला चालना देतात. वापरण्याची पद्धत. 2 चमचे कोरफड जेल अधिक बदाम तेल किंवा खोबरेल तेल मिक्स करा. केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत लावा. 1 तास ठेवा आणि सौम्य शॅम्पूने धुवा. शरीरासाठी कोरफडचे फायदे. 1. पचनतंत्र सुधारते. कोरफड रस घेतल्याने आम्लपित्त, बद्धकोष्ठता कमी होते. 2. शरीर डिटॉक्स करते. कोरफड रक्तशुद्धक आहे. रोज सकाळी त्याचा रस घेतल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात. 3. ऊर्जा आणि ताजेपणा वाढवतो. कोरफड शरीरात थंडावा ठेवतो, त्यामुळे दिवसभर फ्रेश वाटतं. 4. साखरेवर नियंत्रण. कोरफड मधुमेह असलेल्या लोकांसाठी फायदेशीर आहे. वापरण्याची पद्धत. सकाळी उपाशीपोटी 1 चमचा ताजा कोरफड रस घ्या. त्यात थोडं मध, लिंबू आणि कोमट पाणी मिसळा. आठवड्यातून 5 दिवस नियमित घ्या. कोरफडचं आध्यात्मिक आणि भावनिक महत्त्व. कोरफड झाड हे शनीसंबंधित मानलं जातं. घरात असलं की नकारात्मक ऊर्जा दूर होते. मानसिक शांती, संतुलन आणि सकारात्मकता मिळते. आपल्या सौंदर्याशी फक्त शरीर नाही तर मन सुद्धा जोडलेलं असतं. कोरफड हे मनालाही गोडी लावते. घरात कोरफड झाड का ठेवावं? घरात ईशान्य दिशेला कोरफड झाड ठेवल्यास वास्तुशास्त्रानुसार समृद्धी वाढते. कोरफड झाडाजवळ ध्यान केल्यास चित्त स्थिर होतं. हे झाड पाहिलं कीच ताजेपणा वाटतो. कोरफड वापरताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी. कोरफड जेल नेहमी ताजं वापरा. गर्भवती स्त्रियांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच कोरफड रस घ्यावा. अति प्रमाणात सेवन टाळा. योग्य प्रमाण, योग्य वेळ आणि श्रद्धा असली तर कोरफड सर्वांगीण प्रभाव देते. जगात लाखो उपाय आहेत, पण कोरफडसारखा नैसर्गिक, शुद्ध, आयुर्वेदिक उपाय घरातच असतो. फक्त आपण त्याच्याकडे प्रेमाने, श्रद्धेने आणि विश्वासाने पाहायला हवंच ना. ज्याचं सौंदर्य बाहेरून चमकतं, त्यामागे नक्कीच काहीतरी नैसर्गिक असतं. आणि कोरफड हेच गुपित आहे. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक प्रेमळ लाईक, खाली एक कमेंट आणि तुमच्या प्रिय व्यक्तींना शेअर नक्की करा. अशाच आयुर्वेदिक, नैसर्गिक आणि आत्म्याला भिडणाऱ्या व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. जय निसर्ग, जय सौंदर्य, जय आयुर्वेद.